नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2026 देण्यास जर आपण इच्छुक असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी. मित्रो, BEd CET फॉर्म 2026 म्हणजेच आगामी येणारी जी आपली BEd CET आहे, मार्च 2026मध्ये होणारी हिचे जे फॉर्म आहेत त्या संदर्भातली अपडेट आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती आली आहे. cetcell.mahacet.org अशी आपली जेन्युइन वेबसाईट आहे. तर चला पाहूया ही अपडेट. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. गुगल क्रोममध्ये आपण CET सेल असं जरी टाईप केलं किंवा cetcell.mahacet.org असं टाईप केल्यानंतर आपण इथे पोहोचतो. जेथे वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला विविध टॅब इथे पाहायला मिळतात. त्यामध्ये हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं BEd आहे, त्याला आपण क्लिक करूया. हायर एज्युकेशनला क्लिक करताच आपल्याला एक नोटिफिकेशन इथे पाहायला मिळतं. तर त्यामध्ये BEd LL अँड ALLB 3 years CET रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर BEd अँड LLB आपल्याला इथं नोटिफिकेशन पाहायला मिळतं. ह्या आयकॉनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपण परत एका वेबपेजवरती जातो. महाराष्ट्रामध्ये शिक्षक होण्यासाठी BEd हा कोर्स अनिवार्य आहे. याचे जे CETचे फॉर्म आहेत या संदर्भातील नोटिफिकेशन आपल्या CET सेलवरती 7 तारखेला जानेवारी 2026 रोजी अपडेट झालेला आहे. तर आपण इथे पाहू शकता CET सेलचा लोगो, CET सेलचं कोटेशन, ते म्हणजेच स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच आपण करेक्ट वेबसाईटवरती आलेलो आहोत. त्यानंतर CETचे रजिस्ट्रेशन नोटीस, रजिस्ट्रेशन फॉर BEd जनरल CET, स्पेशल CET अँड BEd ELCT अशा 3 प्रकारच्या CET आपलं BEdसाठीचं CET सेल घेत असतं. या व्यतिरिक्त CET सेल LLB 3 years, LLB 5 years ह्या CETसुद्धा घेत असतं. ही बाब आपण लक्षात घ्यावी. तसेच BSc ॲग्री याचीसुद्धा CET सेल घेत असतं. तर हायर एज्युकेशन या अंतर्गत आपल्याला BEd CET झालेली पाहायला मिळते. तर आपल्याला इथं नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता आपण, दिस इज टू इन्फॉर्म ऑल कन्सर्न कॅन्डिडेट्स दॅट द स्टेट कॉमन एंट्रन्स सेल मुंबई कंडक्ट द ऑनलाईन कॉमन एंट्रन्स टेस्ट, जिला आपण CET असं म्हणतो, फॉर BEd जनरल, स्पेशल अँड ELCT अँड 3 years कोर्स अंडर द हायर एज्युकेशन फॉर अकॅडमिक इयर 2026-27 हे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 2026-27ची जी CET आहे BEd CET, तसेच जनरल CET आणि स्पेशल CET व ELCT. तर इथं आपल्याला टेबलच्या फॉर्ममध्ये आपलं त्यांनी टाईम टेबल शेड्यूल कधी सुरू होणार आहे, ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होतील हे आपल्याला इथं दिलेलं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. तर टेबलच्या फॉर्ममध्ये पहिला जो कॉलम आहे तो म्हणजेच सिरियल नंबर, दुसरा कॉलम नेम ऑफ द CET, त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्या डेट्स, स्टार्टिंग डेट, एंड डेट म्हणजे फॉर्म कधी चालू होतील व शेवटची तारीख काय असणार आहे, ह्या दोन्ही तारखा इथे दिलेल्या आहेत. आणि टेंटेटिव्ह CET एक्झामिनेशन डेट ही सुद्धा आपल्याला ऑलरेडी आपण जी की मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तीसुद्धा इथं नमूद केलेली आहे. तर पहिल्या सिरियल नंबरमध्ये आपण पाहू शकता BEd म्हणजेच ज्याला आपण सामान्य BEd म्हणतो किंवा मराठी मीडियम BEd म्हणतो, ते जनरल BEd आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यानंतर स्पेशल BEd जे आपले अपंग बंधू भगिनी आहेत त्यासाठी असलेलं BEd म्हणजे स्पेशल BEd आपण त्याला म्हणत असतो. व इंग्रजी माध्यमाचं BEd म्हणजेच ELCT BEd, ह्या 3 BEd CET आपलं महाराष्ट्र सरकार CET सेलमार्फत घेत असतं. पैकी सर्वाधिक जे विद्यार्थी संख्या असते ती म्हणजेच आपल्या जनरल BEd CETला. तर याचे जे फॉर्म आहेत आपण पाहू शकता इथे, फॉर्म स्टार्टिंग डेट जी आहे 8/1/2026 म्हणजेच BEd CETचे फॉर्म 8/1/2026ला सुरू होतील आणि ते 23/1/2026 रोजी त्या फॉर्मची डेट संपेल. म्हणजेच 8 तारखेपासून 8/1 ते 23/1/2026 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत. हे फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन आहेत व आपल्याला फॉर्म भरण्याचं चुकून राहून गेल्यास आपल्याला BEd करायला परत 1 वर्ष वाट पाहावी लागेल. हे सुद्धा आपण बिलकुल विसरू नये. तर विद्यार्थी मित्रो, आपली टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे एक्झामची 27/3/2026 ते 29/3/2026 या दरम्यान आपल्याला डेट दिलेली आहे. म्हणजेच आपली BEd CET जी आहे ती मार्च महिन्यामध्ये 27 ते 29 या तारखेदरम्यान म्हणजेच
27 तारखेला, 28 तारखेला आणि 29 तारखेला आपली बी एड सी ई टी होणार आहे. तसेच ही जी आपली बी एड सी ई टी आहे तर ती 3 टप्प्यामध्ये दररोज होत असते, म्हणजे 3 सत्रामध्ये होत असते. त्याला आपण म्हणूया सकाळ सत्र म्हणजेच मॉर्निंग सेशन, त्यानंतर आफ्टरनून सेशन आणि त्यानंतर इव्हिनिंग सेशन. तर दिवसातून 3 पेपर आपल्याला दररोज होताना पाहायला मिळतात. 27 तारखेला, 28 तारखेला व 29 तारखेला, म्हणजे एकूण 9 बी एडचे सेशन होतील, आपल्या परीक्षेचे सत्र होतील. तर 9 सत्रामध्ये ही होणारी परीक्षा आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच आपला जो बी एड सी ई टीचा पूर्ण सिलेबस आहे त्यावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, जे की आपल्याला एक चांगला स्कोअर मिळवून देतील व गव्हर्मेंट बी एड कॉलेजेस तसेच आपले इच्छित बी एड्स कॉलेजेस आपल्याला नक्की मिळतील याची आम्हाला खात्री आहे. तर आमच्या चॅनलला लिंक राहा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. तसेच पुढील बाबीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बेल आयकॉन बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला आमच्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला वेळेत मिळतील. सर्व अपडेट्स ह्या वेळेत आमच्या चॅनलवरती अवेलेबल असतात याची आपण खात्री बाळगावी. लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.